न्यूज मराठी, बातमी अशी जे सत्य सांगेल। प्रकांड पंडित, संत साहित्याचे आणि विविध धर्मातील तत्वांचे सार काढणारे अभ्यासक आचार्य विनोबा भावे यांची जयंती आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवनेरी नगर सहकारी पतपेढी मर्यादित वाशी येथे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी साजरी केलेली आहे। यावेळी बाळासाहेब शिंदे यांनी राज्य सरकारला विनंती केली आहे की विनोबा भावे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला असून विनोबा भावे हे महाराष्ट्रात जन्मलेले आहेत। महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा व त्यांची भूदान व ग्रामदान चळवळ पुढे अविरत सुरू ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। यावेळी बाळासाहेब शिंदे, मनोज देसाई, रोहित खोत, तुषार मराठे, प्रथमेश शिंदे, शिवाजी धनावडे, ऋतिक लाड, सनी शहा, दीपाली कोंडाळकर, दीपा सुखदेव व कार्यकर्ते उपस्थित होते। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना, छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक संघटना, शिवनेरी नगर सहकारी पतसंस्था, पर्यावरण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून 11 सप्टेंबर आज आचार्यजी विनोबा भावे, स्वातंत्र्य सेनानी, भूदान आणि ग्रामदान चळवळीचे प्रणेते, तसेच सदैव महात्मा गांधींच्या प्रत्येक चळवळीमध्ये सहभागी असणारे महात्मा गांधींचे मानसपुत्र म्हणून ज्यांना आपण संबोधलं जातो, आज त्यांची जयंती, या जयंतीच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांनी आचार्यजी विनोबा भावे यांची जयंती या आमच्या पतपेढीच्या कार्यालयामध्ये साजरी केलेली आहे। आम्हाला या माध्यमातून आपण सर्वांना एक संदेश द्यायचा आहे की असे अनेक स्वातंत्र्य सेनानी आपल्याकडे आहेत जे समाजापासून उपेक्षित आहेत, ज्यांची दखल खूप कमी प्रमाणात घेतली जाते। आम्ही केंद्र सरकारचे आभार मानेन की साधारण भारतरत्न पुरस्काराने आचार्य विनोबाजी भावे यांना संबोधित केलेलं आहे, परंतु आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला मागणी आहे की आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार ही आपण आचार्यजी विनोबा भावे यांना द्यावा। कारण आचार्यजी विनोबा भावे यांचा जन्म रत्नागिरीतला आणि मृत्यूही महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। महाराष्ट्राचं एक व्यक्तिमत्व, ज्यांची सूतकताई, ग्रामसेवा, त्याच्यानंतर कुष्ठरोगांची सेवा, असे अनेक खूप चांगले उपक्रम त्यांनी स्वातंत्र्य काळामध्ये राबवलेले आहेत। म्हणून आज आम्ही सर्वानुमते आचार्यजी विनोबा भावे यांना आदरांजली व्यक्त करतो आणि महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।